इडली करायची म्हणजे की नाही 2-3 दिवसापासून अगोदर तयारी सुरुवात करा. तर हे तांदूळ आणि डाळ मी आदल्या दिवशीच रात्री भिजायला घातलेले होते. आणि सांबार बनवताना ना मी तुरीची आणि मुगाची डाळ मिक्स करत असते. तर त्याच्यामध्ये शिजतानाच हळद, थोडंसं तेल आणि मीठ टाकून घेते. तर त्याचा कलर आणि चवसुद्धा अगदी वेगळी लागते. नंतर मी कुकर लावून दिला आणि हे पीठ अशा प्रकारे मस्त छान असं तयार झालेलं आहे. तर सकाळीच मी काढून ठेवलं होतं, दिवसभर झालं आणि संध्याकाळची इडली तयार करायची होती. तर हे पीठ थोडंसं उन्हाळा पण सुरू झाला आहे तर छान पीठ तयार झालेलं आहे. आणि ह्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकलं. मी कधीही यामध्ये सोडा किंवा बेकिंग पावडर असं काही टाकत नाही किंवा आदल्या दिवशीसुद्धा मीठ टाकून ठेवत नाही का, तर त्याचा जास्त आंबूस असा वास येतो असं म्हणतात. तर माझ्याकडं स्टीलचं भांडं आहे आणि एकाच स्टीलच्या भांड्यामध्ये की नाही तुम्ही डोसा, इडली आणि मोदक असं सगळं बनवू शकता. अशा प्रकारचं माझ्याकडं भांडं आहे. तर ह्या भांड्यामध्ये तसं तर ॲल्युमिनियमच्या भांड्यामध्ये जास्त चांगलं इडलं होतं तसं म्हणतात, पण माझ्या स्टीलच्या भांड्यामध्ये सुद्धा खूप चांगल्या आणि सॉफ्ट इडल्या बनतात. तर 10 मिनटं मीडियम ह्याच्यावर ठेवावं लागतं. तर मला चला तोपर्यंत आपण सांबारची तयारी करून घेऊयात. तर तोपर्यंत कांदा, बटाटो आणि टोमॅटो कापून घेतलं. माझ्याकडे काही शेवग्याची शेंग वगैरे नव्हती तर मी अगदी साध्या पद्धतीनेच सांबारची तयारी केलेली आहे. तोपर्यंत मग कोथिंबीरसुद्धा मी कापून घेतली आणि तोपर्यंत इथं इडल्या छान तयार झालेल्या होत्या. पांढऱ्या शुभ्र झालेल्या आहेत, पण तिथे थोडंसं कधी काहीसं काळं काळं दिसतंय. तर ते घरची उडदाची डाळ आहे त्याच्यामुळे तुम्हाला ते थोडंसं काळं दिसत असेल. तर छान सॉफ्ट आणि स्पंजी अशी इडली आपली तयार झालेली आहे. तर चला सांबारची तयारी करून घेऊया. तर साधं तेल टाकलं, त्याच्यामध्ये जिरी मोहरी टाकली, लसूण खोबरं टाकलं आणि कांदा, टोमॅटो, बटाटो असं सगळं टाकून घेतलं. आणि मी हे करताना कोणताही मसाला किंवा काही वापरत नाही, म्हणजे गरम मसाला वगैरे सुद्धा साधं आपलं जे लाल तिखट असतं तर त्यानं जास्त फ्लेवर चांगला येतो असं आमच्या घरच्यांचं म्हणणं आहे. तर चला मी सुद्धा तसंच अगदी साध्या पद्धतीनं हे सांबार तयार केलेलं आहे. तर इडली छान बनवायची असेल तर की नाही कोणताही कसलाही कितीही चांगला तांदूळ आहे ना, राशनच्या तांदळाने जे इडली जितकी छान होते तितकी कुठल्याच तांदळाने छान होत नाही. तर मस्त सांबार लवकर आली, कोथिंबीर टाकून घेतली आणि माझं इडली आणि सांबार तयार आहे. परंतु हे खायला जरी खूप छान वाटत असलं तरी 2 दिवसांची तयारी आणि भांड्यांचा पसारा मात्र खूप होतो. पण तरी परत इडली खायची इच्छा मात्र होते. तुमच्याकडं कसं आहे? चला भेटू आपण पुढच्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये. थँक्यू.